शेती व्यवसाय सध्या जिकरीचा झालाय, त्यातच अनेक शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करत शेती व्यवसाय करावा लागत आहे। अशाच एका तरुण शेतकऱ्यानं वडिलांच्या मदतीनं टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ शेतीसाठी उपयुक्त असणारे मिनी ट्रॅक्टर म्हणजे पॉवर टिलर मशीन बनवलंय। शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते, त्यातच त्यांच्या मालाला भाव मिळेल याची शाश्वती नसते। कमी खर्चात लागवडीपासून उत्पादन निघेपर्यंत त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। नाशिकच्या येवला तालुक्यातील हडप सावरगाव येथील प्रवीण कोल्हे या तरुण शेतकऱ्यानं टाकाऊ वस्तूपासून मिनी ट्रॅक्टर म्हणजे छोटा पॉवर ट्रेलर बनवला आहे। घरी जुन्या पडलेल्या वस्तू जमा करत त्यांनी अवघ्या 2000 रुपयात हा मिनी पॉवर ट्रेलर बनवला आहे। त्यातून शेतीची कोळपणी, नांगरणी, सरी पाडणे अशा विविध कामे केली जातात। हे सर्व करताना वडील शशिकांत कोल्हे यांचं मार्गदर्शन घेतलं आणि एक आगळं वेगळ्या हाताने चालणारं मिनी ट्रॅक्टर जणू स्वतःच्या कल्पनेतून साकार झालं आणि स्वतःचा फायदा स्वतःच्या शेतीसाठी करतात। एकूणच शेतीसाठी काम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करत एका तरुण शेतकऱ्यानं केलेला टिकाऊ वस्तू पासून टिकाऊ मिनी ट्रॅक्टरचा गावासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी स्वागत केलं असून त्याचा हा मिनी ट्रॅक्टरचा सर्वत्र चर्चेचा विषय झालाय। हे जे मशीन सॅमसंग कंपनीचं आहे, 5 HP इंजिन येतं। हे शेतीची सर्व कामे करतं, जसे की औषध फवारणी, शेती पंपासाठी पाणी काढणे, परत असं जुगाडाला बी एकदम यशस्वी ठरतं। कसं सुचलं पण हे करायचं आम्हाला अडचण येत होती, एकच बैल असल्यामुळे दुसऱ्या बैलाची कमी भासत होती। त्याच्यानंतर ही निर्मिती डोक्यात आली। याच्यामुळे काय फायदा झाला? याच्यामुळं फायदा भरपूर झाला, कारण की बैल म्हणजे बैलांवरचा आपण गाय बी पाळू शकतोय घरी, म्हणजे दुधाचा बी आपल्याला व्यवसाय सुरू करता येईल आणि चाऱ्या पाण्याचा म्हणजे इथून पुढे प्रश्न उद्भवत चालला। आणि 2 बैल शेतकऱ्याला पाळायला परवडत नाही। आजकाल बैल फक्त 50% लोकांनी बैल ठेवले, ते बी एक तुझा एक माझा असे करून बैल ठेवले। याच्यामुळे आता काय काय कामं केली? याच्यामुळे वखरणी, कोळपणी, फणणी, सरी वाढणे, बुजाटा लावणे, कपाशी वखरणे, सगळी शेतीतील कामे हे पॉवर टिलर करतं। पण आता ह्या वस्तू ज्या होत्या त्या कशा होत्या? ह्या वस्तू सगळ्या टाकाऊ होत्या, त्याच्यापासून याची निर्मिती केली। आणि खर्च किती झाला? खर्च आपला फक्त 2000 रुपये झालेला आहे। प्रवीण